आज ना आम्ही गावी निघालो होतो. त्यासाठीच ना माझी अशी कपडे ना बॅगमध्ये भरायची गडबड चालली होती. शिवांशला म्हटलं माझी आणि पप्पाची मी भरते, तू तुझी तू भर. मग काय, त्याला पण ऑर्डर भेटल्या, तो पण लगेच लागला तयारीला बॅग भरायच्या. आणि आता कुठं गावी जायचं म्हटलं ना की आमची औषधं आम्हाला बरोबर घेऊनच फिरावी लागतात, कारण शिवांशला कधी सर्दी खोकला लावेल ना ते सांगू शकत नाही. आता गावी जायचं म्हटलं की आपली कामं काय आपली पिच्चर सोडतात का, ती पण करून जावीच लागतात ना. मग काय टेरेसवरती कपडे वाळत घातली होती, ती आणली आणि म्हणले पहिलं कपाटात ठेवून द्यावी. आणि सकाळपासून कचरा पण जास्त झाला होता, मग काय तोच घेतला काढायसाठी. आता तो तर काढला कचरा, आणि मग काय सकाळपासून खालेली भांडी तशीच होत्यात. मग तीच पटकन घेतली घासून आणि म्हटलं पहिले कपाटालाच लावून घ्यावी. आता गावी जायचं म्हटलं की हे असं थोडी जाता येते. मग जे होतं ना कानात खोटं ते ठेवलं काढून, आणि मी काय हातात बांगड्या घालत नाही. मग काय जाताना बांगड्या त्या काचेच्या होत्या ना ते घेतल्या मग घालून. आता गावी जायचं होतं, तर ह्याच्या काय एवढं अंगात भरतो वारं काय माहिती. बॅग उचलत नव्हती तरी पण पाठीवर घेत होता ओढून ओढून. आता काय गावी जायला निघालो. आता तुम्ही म्हणा तुम्ही दोघेच आहात, कार्टून कुठे गेलं. त्याला ना मागची सीट होती, हे काय मागं बसले. त्याला मागं बसायला जास्तच आवडतं, कारण ना कोण त्रास द्यायला नसतं म्हणून ते असं ना मागं बसतं जाऊन. आजच्यासाठी नाही एवढेच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.